आय एम नॉट आन्सरेबल. आय एम नॉट आन्सरेबल टू यू की मी माझं नाव प्रिया बापट का लावते का कामत का नाही लावत आणि प्रिया उमेश कामत का नाही लावत आणि प्रिया शरद बापट का लावते. इट्स माय लाईफ, इट्स माय बिझनेस. सो आपल्याकडे समाजाने हे इतकं ठरवलंय की लग्न झालं आता मुलींनी नवऱ्याचं नाव लावायचं का. माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करतं 25 वर्ष मला ज्या माणसाने वाढवलं, ज्यांनी मला खरी ओळख दिली, त्या माझ्या वडिलांचं नाव लावणं बस संपला माझ्यासाठी विषय. माझा नवरा किंवा जो कोणी माझ्या आयुष्यातला पुरुष असेल तो माझ्या आयुष्यात वयाच्या एका सर्टन टप्प्यावर आला आणि तो माझ्या आयुष्यात तेव्हा आला जेव्हा माझ्या वडिलांनी मला एक आयडेंटिटी दिली होती. सो माझ्यासाठी माझ्या वडिलांपुढे कोणीच येत नाही. म्हणजे वडील आणि आई सुद्धा. ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली अजून आईचं नाव मी लावलेलं नाहीये, पण मला आवडेल प्रिया शरद स्मिता बापट लावायला. सो कारण ते तुम्हाला घडवतात ना माणूस म्हणून. म्हणजे ज्या मुलाला मी आवडले त्याला मी आवडले बिकॉज माझ्या आई बाबांनी मला असं घडवलं किंवा मी स्वतःला असं घडवलं. तर माझं मी सर्वस्व सोडून फक्त त्या मुलाचं नाव लावलं म्हणजे मी ग्रेट स्त्री झाले, हे असं वगैरे काही मला अजिबात वाटत नाही. हा एक बदल मला मुलगी म्हणून खूप जाणवत राहिला सतत खूप गोष्टींसाठी. म्हणजे काही ठिकाणी मला हार पत्करावी लागली टेक्निकली, जिच्याबद्दल माझ्या मनात अजूनही खंत आहे की मी हार का मानली तिथे आणि मी का नावं चेंज करून घेतली पेपरवर. पण जिथे मला हार मानणं शक्य नव्हतं तिथे मी सगळीकडे प्रिया शरद बापटच नाव ठेवलं. पण आय वंडर लोकांना काय प्रॉब्लेम असतो या सगळ्याशी. आय डोंट नो.